तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर मंडळी, आपले एक सबस्क्रायबर आहेत. त्यांनी आपल्याला कमेंट केली की बाबा त्यांचं काय झालेलं आहे की ऑपरेशन केल्यापासून त्यांचा कमरेच्या खालचा जी भाग आहे ते पूर्णच्या पूर्ण निकामी झालेलं आहे. काहीच म्हणजे त्यांना जमतच नाही काय. तर ते म्हणले होते की आम्हाला थोडीशी मदत करा. तर त्यांना कशाची मदत पाहिजे हे आपण त्यांना फोन करू. त्याने नंबरवर पाठवून दिला. काय होतंय, आपल्या चॅनेलवर ना कोणी नंबर असा टाईप करून पाठवला अंकामध्ये, तर ते मनाने डिलीट होते. ते कसा डिलीट होते मला माहित नाही. पण मी त्यांना म्हणलं तुम्ही शब्दात लिहून पाठवा. तर त्याने शब्दात लिहून नंबर पाठवला. त्यांना फोन करू आपण आता. आणि ते काय म्हणतात बघू. खिडकीला होता का आधी गाण्यांचा आवाज येतो. हॅलो. हॅलो, नमस्कार. मी संदीप भगत बोलतोय. हो, बोला ना. हा, तुमचं नाव आलं लगेच याच्यावर. आलं का? हा. मला वाटतं ह्याच्या आधी आपण कधी बोलणं झालंय का आपलं? हो, मागच्या वर्षी झालं होतं ना. बरं बरं. माझा नंबर मग तुमच्याकडे नव्हता का? नाही ना, नंबर नव्हता. बरं बरं. हा, बरं. तुम्ही ते याचं औषध दिलं तर छातीत कप झाला होता सांगितलं होतं. हा, बरं. आराम पडला का तुम्हाला? हा, आराम पडला होता आता. बरं बरं. त्या वर्षी लयच हाल झालते मी. हा हा, बोला की काय अडचण आहे नेमकी तुमची? काय नाही, आता हे असं एका जागेवर आहे हा, बरं. की गादी खराब झालेली. बरं बरं. तुमची ती खालची गादी खराब झाली म्हणताय का तुम्ही? हो, पाण्याची. पाण्याची गादी असते का ती? हा, म्हणजे कशामुळे असते पाण्याची गादी? असं ऋतू नाही म्हणून खाटावर खाटावर? खाटावर गादी असते पाण्याची. बरं. हा, मग त्याच्यावर झोपावं लागतं का? हा. बरं बरं बरं. बरं, मग काय म्हणणं आहे नेमकं तुमचं? काय नाही, आता ते घ्यावं लागेल, आणावं लागेल. बरं, किती खर्च येतो त्याला? ती आता तशी भेटत इथं मेडिकल मध्ये घेतलं 2,500-3,000 पर्यंत भेटत. 2,500 ते 3,000 रुपये लागतात का? हा. बरं बरं बरं. तर तुमच्याकडे आता पैशाची अडचण आहे का? हा, आहे काही थोडेफार आहेत. बरं, तुम्हाला थोडेफार किती कमी पडते तुम्हाला? आता ती 2,500-3 म्हणलं आहे माहिती काय काही झाली काही. 1,000 हा. 1,500 रुपये कमी पडतात का तुम्हाला? हो. बरं, ठीक आहे ठीक आहे, चालेल. तुम्हाला मी देतो. जास्त काय मोठी गोष्ट नाही ह्याची. हो. तुम्हाला मी देतो. तुम्हाला लगेच पाठवून देतो. ही तुमचा नंबर जे आहे ही फोन पे चालू आहे का ह्याचा? नाही, याच्यावर नाही फोन पे. बरं. फोन पेचा नंबर तुमचं दुसरा नाव आहे काय? माझ्यावर. नाव काय? पत्ता सांगा तुमचा. माझं संतोष सांभाले. संतोष सांबारे. आणि राहणार कुठलं तुम्ही? आपलं नेवासा तालुका इथं. बरं बरं बरं. नेवासा. कालेगाव. हा हा हा. कालेगाव. कालेगाव. नेवासा तालुका कालेगाव गावाचं नाव आहे का तुमच्या? कारेगाव. काडेगाव. अरे अरे. कारेगाव. हा. बरं, कारेगाव. इथं आपलं नेवासा नाही का आपला ज्ञानेश्वर महाराजांचा. हा, माहिती आहे का मला. नेवासा तालुकाच आहे ना अहिल्यानगर हा. मध्ये. हा हा. हा, बरं. इथंच मग. चालेल चालेल. आता माझा नंबर तर भेटला की तुम्हाला आता. हो, हा नंबर ना. हा, हे व्हॉट्सअप नंबर आहे ना. हा नंबर व्हॉट्सअप नंबरच आहे. बरं, मी या नंबरवर तुम्हाला वडील देऊ. वडील काय करतात तुमचे? वडील आता बाहेर आहेत. बर. आता ही तुम्ही किती दिवसापासून एका जागेला आहे? आता 2016 पासून. 2016 पासून म्हणजे झाली 9 वर्ष झाली की हो जवळजवळ. हो. बरं. मग तुम्ही उठताय का नाही? बाहेर असं जाता का नाही कुठं? नाही नाही नाही, जागेवरच आहे फक्त. बरं, कुबड्यावर ही तुम्हाला चालता येत नाही का? कसंच नाही. अहो, काहीतरी प्रयत्न करा. तुम्ही एका जागेला किती दिवस थांबणार असं? आता काय, आता लक्षच नाही द्यायला कोण नाही आता व्यवस्थित. अरे, बर. आईन भाऊ आहे फक्त. असू द्या, पण तुम्ही हे बघा, तुम्ही अपंग जरी असलो ना तरी ह्या दुनियेत लय अपंग आहे ते. तुम्ही बघा, तुम्हाला व्हिडिओ दिसतील. तुम्ही एका जागेला पडून राहू नका. तुम्ही काय पण करा, 2 हातावर चाला. अहो, दिंडीमध्ये मी गेलतो तर लोक 2-2 हातावर चालायचे. मी लय नवल करायचो त्यांचा तसला, त्यांनी गाडा बनवलेला होता. काहीतरी म्हणजे तुम्हाला ना तुमचं मनोरंजन होईल. एका जागेला तुम्ही आयुष्य नाही काढू. बाहेर तुम्ही कधी घराच्या गेलाच नाही का मग? नाही ना, असं असं छातीपासून खाली काही कळत नाही. छातीपासून खाली काय कळत नाही? नाही नाही. बरं, म्हणजे तुमच्या ही कशामुळे झालं तुम्हाला? ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट झालता.
हा बर 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 चालेल. ते मग ऍक्सिडेंट झाल्यापासून तुम्हाला असं झालंय, तर तुम्हाला मी हम्म आता किती 1,500 कमी पडते ना, हो तर मी तुम्हाला 1,500 पाठवतो. आणि मग काय तर तुमची गादी येईलच की तुम्हाला तेवढं. हा येईल येईल काय नाही. चालेल चालेल चालेल. ठीक आहे. तुमचं मला काय करा, ह्या नंबरवर ना हे करा, फोन पे नंबर पाठवतो. फोन पे नंबर पाठवा, मी तुम्हाला पैसे पाठवून देतो. हं? हा मावस भावाचा आहे. मावस भावाचा फोन पे नंबर आहे का? हा इथंच माझ्या जवळच आहे तो. हा, मग ते देत देत असतील तुम्हाला, तर मग काय अडचण नाही. हं? आणि मी त्याच्याच मोबाईलला घेत असतो कोणा पण दिले तरी. बरं 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 बरं. हा माझे मित्र वगैरे जे आहेत ना जुने हा, ते पण देत असतात मला. बरं बरं. असू द्या असू द्या, काय अडचण नाही. हा चालेल चालेल. तुम्ही तुमचा फोन पे नंबर असता तर मग मी इथे ह्यांना पण सांगितलं असतं, आपले सबस्क्रायबर लोक जे आहेत का, हा त्यांना पण सांगितलं असतं, ज्यांना मदत करायची त्यांनी केली असती मदत तुम्हाला. हे गप्रे नाही नाव. तुम्ही दिल्यावर एवढ्यात होईना आता आपली मदत. बरं, मी तर देणारच आहे तुम्हाला, पण हा अजून आपले कसं आहे, सबस्क्रायबर जे असतील, ज्यांना बाबा हा कुणाला इच्छा असते मदत करायची भावना असते काहींच्या मनामध्ये, तर तुमचा फोन पे नंबर जर दिला असता. हा तर स्वतःचा नंबर नाही ना आपला. स्वतःचा नंबर नाही. बरं ठीक स्वतःच आहे, नाही असू ना द्या. मग. बरं, परत कधी तुमचं स्वतःचं खातं उघडलं बँकेमध्ये, तुमच्या हा आईचं वडिलाचं, त्यांचा फोन पे नंबर, फोन पे तयार करा, मग आपण देऊ वाटल्यास. हा, बर बरं चालतंय. मला काय करा बघा, चालू मध्ये जमतंय का बघू. तुम्हाला चालू मध्ये आता ते पण आहेत का जवळ तुमच्या मावस भाऊ? आता ते कामावर आहे. बरं ठीक आहे. मग मला फोन पे नंबर पाठवून द्या, मी तुम्हाला 1,500 रुपये देतो. हं? बरं असं पाठवू लगेच. द्या पाठवून. पाहतो मी चालू मध्ये. हॅलो हा, बोला. मला अगोदर नंबर सेव्ह करावा लागेल तुमचा. चालतंय चालतंय चालतंय. मग ठीक ते आहे. व्हॉट्सअपवर येईल. ओके ओके. आधी नंबर माझा सेव्ह करा आणि हा तुमचा मला ते फोन पे नंबर पाठवून द्या, मी तुम्हाला पैसे पाठवतो. हा, बरं हो लगेच पाठवतो. चालेल चालेल चालेल. ओके, ठेवू का? हो हा. तर काय झालं मंडळी, माझ्या एवढं लक्षात नाही, पाठीमागे ह्यांनी मला फोन केला. त्यांचं वय पण म्हणजे एवढं नाही जास्त, आणि ह्यांचा ऍक्सिडेंट झाला. छातीपासून म्हणजे हेतून बहुतेक काहीतरी झालं त्यांना, हेतनं खाली काय त्यांना संवेदना नाही त्या, कंबर नाही वर्ण, मग त्याच्यामुळे त्याला काहीच कळत नाही. मग विचार करा तुम्ही, आता ह्या माणसांचा फोन पे नंबर जर असता तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं असतं, पण फोन पे नंबर ह्यांचा नाही, दुसऱ्याचा आहे. मग आपली थेट मदत ह्यांना पोचणार नाही. जर कोण असेल त्या भागातलं जवळपास, तर ह्यांच्या गावात जाऊन त्यांना मदत ज्यांना करायची त्यांना करू शकता. आपण तर त्यांना आता 1,500 रुपये पाठवणार आहे. विषय कसा आहे की थोडंसं देवाच्या दानपेटीमध्ये टाकण्यापेक्षा मला वाटतं काहीतरी माणसामध्ये थोडासा देव बघावा असं मला वाटतं. मी तुम्हाला खरं सांगू का, मी देवाला कधी नारळ फोडत नाही. मी दत्त महाराजांची एवढी भक्ती करतो, पण दत्त महाराजांना मी गाणगापूरला जाऊन कधी नारळ फोडला नाही बरं का. खरंच नाही आपण फोडलं नारळ. कारण की दत्त महाराजांना पण माहित आहे आणि मला पण माहित आहे की आमचं कनेक्शन कसं आहे ते. नारळ फोडणे, हारतुरा घालणे ह्याच्यातनं आमचं कनेक्शन जुळत नाही. आमचं कनेक्शन आहे असं आहे. मी गाणगापूरला सुद्धा आता जात नाही जास्त, पण तरी सुद्धा आमचं कनेक्शन तुटलेलं नाही. तर मंडळी असू द्या, बघू ह्यांचा जर भविष्यात कधी फोन पे नंबर आला तर मी तुम्हाला सांगेन, ज्यांना मदत करायची त्यांनी मदत करू शकता. हॅलो. हो हा, हो आले बरं का. आले का? हो आले आले. 1,500 रुपये टाकले. हा, हो धन्यवाद. चालेल, काय अडचण नाही. हो मी त्याला विचारलं ते फोन पेचा नंबरचं. हा, ते म्हणे सध्या नको म्हणे, माझा नंबर दुसरा आहे म्हणे एकाच. बर. मी दुसरं खातं बनवतो म्हणतो यासाठी. हा 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 हा. मग तेव्हा देऊ म्हणे. बर, चालेल म्हणजे चालेल चालेल. माझं नंबर खातं नाही ना. नाही ना. हा ते म्हणे बनवतो नाही दुसरं एक, बर मग देऊ म्हणे. बर, चालेल, असू द्या, काय अडचण नाही. हो बरं ठीक आहे. चालेल चालेल, घ्या काळजी. हा हा, हो चालेल. जय गुरु. खूप वर्षापासून तुमचे ब्लॉग बघतो मी. धन्यवाद, आभारी आहे तुमचा. हा
बरं तुमचं वाटलं मला. ती मोहीम होती ना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची, हा 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 हा. त्यावेळेस हो. ते ते व्लॉग खूप हे झालते, हिट झालते ते व्लॉग. हा. बरं बरं. काय आहेत, वडील काय करतात तुमचे, का बाहेरच आहेत कामाला? बाहेर आहेत ते. बरं. मग घरी कोण आहे असतं? घरी आई आणि भाऊ आहे. बरं बरं. हम्म. चालतंय चालतंय. घरी काय शेती हे काय? नाही नाही, शेती नाही, काही नाही. काय नाही. नाही नाही. बरं बरं. भाऊ आता गाडी चालवतो, भाऊ हा. गाडी चालवतो, मग असं काही काम करतो. बरं बरं बरं. तिथं मगाशी तुमच्या शिर्डीचा एक आवाज आलता, आहे का तिथे शिर्डी? हा, शेळ्या आहेत 2-3. आहेत काय? हम्म. कोण बघतं त्या शेळ्या? शेळ्या काय असं आईच बघते घरी. बरं. तुम्ही गावात राहताय का शेतात आहे? म्हणजे असं याची तशी असं गावाच्या बाहेर कडेला शेतातच. शेत जवळच आहे का गावाला? वस्तीवर. हा तेच की, गावाला चिटकूनच आहे का शेत तुमचं? हा. बरं बरं बरं. चालतंय चालतंय. चालतंय, घ्या काळजी मग. वाटलंच तुम्हाला लोकेशन पाठवतो व्हॉट्सअपवर मी. बरं, हम्म. कधी आलो म्हणजे तुमची गाडी घेऊन. हा. तुमच्या भागात कधी आलो म्हणजे तुमची गाडी घेऊन. हा. हो, बरोबर, ठीक आहे. चालतंय चालतंय. ओके. हो, हो. ठेवू का? होय होय होय. तर मंडळी, त्यांना जरा बरं वाटलं, आपले पैसे त्यांना पोचलं. जाऊ दे. दत्त महाराजांना नारळ आज फोडला म्हणायचा आपण. हा, असं कधी वाटलं मला काय, तर मग मी काय ज्या त्या स्वरूपात करत असतो बरं का. पण आज मला असं वाटलं होतं की यांचा नंबर द्यावा, पण हे बिचाऱ्याकडे काय नंबर बी नाही यांचा स्वतःचा वैयक्तिक. असू द्या. चला, जय गुरुदेव.